हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सर्वप्रथम योगा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हेल्दी राहा, नियमित योगा करा, नियमित वॉक करा. माझ्या आयुष्यात योगाचं खूप मोठं योगदान आहे. ॲक्च्युली कॅन्सर ह्या आजाराच्या आधीसुद्धा माझं लाईफस्टाईल जे होतं ते खूप हेल्दी लाईफस्टाईल होतं. खानपान म्हणा किंवा एक्झरसाईज म्हणा. माझं रुटीन जे होतं, मॉर्निंगला मी अर्ली मॉर्निंग 4:30ला उठायचे. 5-6 किलोमीटर आमचा वॉक व्हायचा. त्याच्यानंतर घरी येऊन मी योगा करायचे. रोज कंपल्सरी माझे 50 सूर्यनमस्कार हे असायचे. त्याच्यानंतर बाकीचे मी आसनं करायचे आणि स्किपिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या त्याही मी करायचे. तर मला मानसिक त्रास खूप होता. आता दिवसभर घरी एकटी राहायची, मुलीचा सांभाळ आणि नात्यांबद्दल, रिलेशनशिपबद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या खूप इमोशनली आणि मेंटली त्रासदायक होत्या. पण मी स्वतःला बिझी ठेवायचे आणि मी जास्त कल होता माझा योगाकडे. त्याच्यामुळे मला असं जाणवलं की मी ह्या सगळ्या सिच्युएशनमधून, मग माझी ती कॅन्सर जर्नी असो, डिवोर्स असो, सगळ्या रिलेशनशिपचं जे काय माझी सगळी त्यावेळेस गोंधळ चालू होता लाईफमध्ये, त्या सगळ्या सिच्युएशनमधून मला योगा आणि खूप मदत झाली. नंतर मला जेव्हा आफ्टर कॅन्सर ट्रीटमेंट जो मला इन्सोमनिया म्हणा किंवा डिप्रेशन म्हणा, ह्या सगळ्या फेजेसमधून मी गेले, तर त्याहीच फेजेसमधून मला योगा आणि मेडिटेशननी मला खूप इम्प्रूव्हमेंट माझ्या लाईफमध्ये झाली आणि त्या सगळ्या सिच्युएशनमधून मी बाहेर पडले. माझ्या कॅन्सर जर्नीनंतर जो माझा ब्रेकडाऊन झाला होता इमोशनली, मेंटली आणि फिजिकली, तो खूप मोठा होता आणि तो रिबिल्ड करताना मला योगाने खरंच खूप मोठी साथ दिली. माझं इन्सोमनिया, डिप्रेशन हे योगामुळेच मला त्याचा खूप बेनिफिट मिळाला. मी वॉक करायला लागले. 5-5 किलोमीटर वॉक करायला जायचे. मी इव्हिनिंगला पण वॉक करायला जायचे. तिकडून आल्यानंतर मी योगा करायचे. बिल्डसारखे जे ऑनलाईन क्लासेस आहेत ते मी जॉईन केलेले. आजही त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड होता. मी दरवर्षी, मागल्याही वर्षी मी पार्टिसिपेट झाले होते, ह्याही वर्षी. असं सगळ्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये आत्मसात केल्या आणि हेल्दी लाईफस्टाईल मी जगायला लागले. रॅदर दॅन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मी क्वालिटी ऑफ लाईफ चूज केली आणि त्याचा मला खरंच खूप फायदा होतो आहे आणि खूप मोठं योगदान माझ्या आयुष्यात हे योगाचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात योगा तुमच्यासाठी वेळ द्या आणि स्पेशली स्त्रियांसाठी मी म्हणेल की त्यांनी तर स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. दिवसभरातला 45 मिनटं किंवा अर्धा तासही मी म्हणेल त्यांनी स्वतःसाठी द्यावा आणि योगा स्वतःसाठी करावा आणि हेल्दी लाईफस्टाईल एक आत्मसात करावी आणि आपल्या फॅमिलीलाही त्याच्याकडे वळावं, मला असं वाटतं. बीडचा अजून एक उपक्रम आहे. 14 दिवसांचं त्यांचं ऑनलाईन फ्री क्लासेस आहेत योगाचे आणि तुम्ही जेवढे लोक त्यात पार्टिसिपेट व्हाल तेवढ्या ट्रिपलनी ते राजस्थानमध्ये प्लांटेशन करणार आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी बीडचा 14 दिवसांचा ऑनलाईन जो क्लास आहे फ्रीमध्ये तो जॉईन करा आणि आपणही कुठेतरी थोडासा हातभार आपल्या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी लावावा, ही सगळ्यांना मी अपील करते. थँक्यू सो मच.